अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावा आणि स्वामीमय जावो. तर बघा, आता आपलं श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये बरेच लोक रुद्राभिषेक करत असतात. आता रुद्राभिषेक करत असताना बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की ताई, रुद्राभिषेक करण्यासाठी रुद्रची जे रुद्र यंत्र असतं तेच हवं का, किंवा महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केला तर चालेल का? तर मी सांगेल नक्कीच चालेल, काही हरकत नाही. सगळ्यात आधी बघा, महादेव आले होते, पिंड आली होती, नंतर रुद्रयंत्र आलं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल, तुमची परिस्थिती नसेल किंवा तुम्ही घेऊ शकले नाही तर महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात. मंत्रस्तोत्र, देवता हे मंत्र स्तोत्रांच्या अधीन असतात, हे नक्कीच लक्षात ठेवावं. कायम तुमच्या मनापासून, अंतःकरणापासून तुम्ही जी सेवा करतात, मंत्र स्तोत्र म्हणत असतात, ते अतिप्रिय असतं देवाला. ना की तुम्ही काय करताय ते. तुमच्याकडे शिवपिंड आहे देवघरामध्ये, त्याच्यावरती तुम्ही रुद्रीपठण करू शकतात. फक्त तुम्हाला सांगेल, रुद्राभिषेक करत असताना रुद्राक्ष असेल तुमच्याकडे, आपल्या केंद्रांमध्ये मिळतो किंवा बाहेर देखील मिळत असतात, तर नक्कीच आपण रुद्राक्ष माळा ठेवावी किंवा एक रुद्राक्ष तरी त्या पिंडीवरती ठेवा आणि नंतर अभिषेक करा. या पद्धतीने करावा. आता बघा, आजचा व्हिडिओ असा होणार आहे की रुद्र यंत्र जर तुम्ही आणलं किंवा शिवपिंडी जर तुम्ही आणली तर त्यांना स्थापना आपल्या घरामध्ये स्थापित कसं करावं. ठीक आहे. जर तुमच्या घरात शिवपिंड नसेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल, हात जोडून विनंती करते, तर शिवपिंड नक्कीच आणा तुमच्या घरामध्ये. ज्या घरामध्ये शिवपिंड नसते ते घर स्मशानावत असतं, त्या घरात परिपूर्णता कधीच येत नसते. म्हणून आपल्या घरामध्ये भगवान शिवांची शिवपिंड असावी. शिवांचं जे असतं फोटो आपल्या घरात चालत नाही, मूर्ती आपल्या घरात चालत नाही. कधीही तुमच्या घरात जर फोटो असेल भगवान शिवांचा, तो आजच विसर्जन करा, किंवा मूर्ती जर असेल ती सुद्धा आजच विसर्जन करा. त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, भांडणं, क्लेश, कलह होत असतो. भगवान शिव हे आपल्या घरात एकटे फोटो, म्हणजे एकच फोटो आहे त्यांचा, तसा चालत नाही. पूर्ण परिवाराचा फोटो असतो तो चालत असतो, पण भगवान शिवांचा एकटे जे असतात तो फोटो चालत नाही. तर तुम्ही पिंडी स्वरूप त्यांची पूजा करू शकता. आता नवीन पिंड आणली असेल किंवा रुद्रयंत्र तुम्ही आणलं तर त्याचा अभिषेक करत असताना समजा, तर रुद्रयंत्राची काय पूजा आपण करू शकतो आपल्या घरामध्ये ते देखील आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, बघा, आपल्या घरामध्ये जे आपण शिवपिंड आणणार आहे किंवा रुद्रयंत्र आणणार आहे, तर दोघी जे असतात त्यांची स्थापना करायच्या वेळेस सर्वप्रथम आपल्याला पाण्याने त्यांचा अभिषेक करावा लागतो. ज्या दिवशी तुम्ही स्थापना करत आहे त्या दिवशी. आता सोमवारी केलं तर अतिउत्तम, किंवा श्रावण मधला कुठलाही दिवस घ्या, त्या दिवशी तुम्ही पूजा केली तरी देखील चालेल. बघा, सर्वप्रथम आपल्याला रुद्र गायत्री मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. एक माळ केला तर अतिउत्तम. ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमे तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र जो आहे हा एक माळ म्हणावा आणि आपण पाणी जसं गळती असते ती अभिषेक पात्र ते लावून द्या आणि आपण मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात. शिवमहिम्न हे एक वेळा म्हणायचं आहे. आणि रुद्र अध्याय जे आहेत आपल्याला चमक आणि नमक, चमक हे 11 अध्याय आहेत, नमक हे 11 अध्याय आहेत. तर कन्फ्युजन करून घेऊ नका. रुद्र अध्याय म्हणजेच चमक आणि नमक हे 2 भाग येतात, त्यामध्ये 11 असे 22 अध्याय येत असतात. तर हे 22 अध्याय आपल्याला पठण करायचे असतात. ठीक आहे. हे पठण करणं आणि शिवमहिम्न हे करायचंच आहे आपल्याला, तेव्हा त्यांचा अभिषेक होत असतो. त्यानंतर तुम्हाला सांगेल, महामृत्युंजय मंत्र जो आहे तो आपल्याला एक माळ जप घ्यायचा आहे. हे सगळं केल्यानंतर शिवनामावली म्हणा आणि शिवांची जी प्रार्थना आहे, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, ही प्रार्थना 11 वेळेस म्हणायची आहे. ठीक आहे. आणि लास्टला आपल्याला कालभैरव अष्टक जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे 1 वेळा. या पद्धतीने हे एवढं जरी तुम्ही म्हटलं, तुमचा रुद्र अभिषेक जो असतो, म्हणजे भगवान शिवांची पिंड जी असते ती तुमची स्थापित होण्यासाठी, म्हणजे त्याच्यात जो आपण बोलतो ना देव पण येत असतं. ठीक आहे. रुद्रयंत्रामध्ये किंवा मग भगवान शिवांची आपण अभिषेक करताना अशा पद्धतीने करू शकतो. तुम्हाला शक्य झालं तर थंड दूध असं त्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. फक्त तुम्हाला सांगेल, ते दूध जे असतं ते कच्चं दूध असावं, तापवलेलं नसावं. किंवा तुम्ही दुधाचा जेव्हा पण अभिषेक करणार आहेत तेव्हा ते तुम्हाला पितळी किंवा स्टीलच्या भांड्याने अभिषेक करायचा आहे. तांब्याच्या भांड्यामधून फक्त पाण्यानेच आपण पाण्याचा अभिषेक करू शकतो, दुसऱ्या वस्तूचा करू शकत नाही, हे लक्षात घ्यावं. या गोष्टी आपल्याला करायचंय. अभिषेक केल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं रुद्रयंत्र किंवा पिंड असेल ती, आणि नंतर पुसून त्यांना चंदन लावावं, धूप दीप दाखवायचे आहे. आपल्या जर पाठ असेल तिथे किंवा देवघरामध्ये आपण स्थापित करू शकतो. त्यांच्यावरती रुद्र
माळ जी असते, रुद्राक्षाची माळ असते, ती आपण तिथे त्यांना देऊ शकतो. या पद्धतीने करावी. त्यानंतर भगवान शिवांची आपण बघा आरती घ्यायची. गणपती बाप्पांची आरती घ्या. त्यानंतर भगवान शिवांची आपल्याला आरती घ्यायची. या पद्धतीने करावं. नंतर नैवेद्याला तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर किंवा पेढे या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. बेलपान असेल ते वाहायचं आहे. 108 नामावली म्हणत असताना बेलपान वाहिलं तरी चालेल किंवा नंतर वाहिलं तरी देखील चालेल. या पद्धतीने आपण पूजा करायची आहे. अशा पद्धतीने स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे. आता बघा महादेवाची पिंड असते. आपण रोज अभिषेक म्हणजे रोज आपण देव धुत असतो तेव्हा धुत असतो, बरोबर. पण बघा तुमच्या घरामध्ये जर रुद्र यंत्र असेल तर ही गोष्ट अवश्य तुम्हाला करायची. बऱ्याच महिला काय करतात, रुद्र यंत्र असलं किंवा कुठलंही यंत्र आणतात आणि देवघरात ठेवून देतात आणि आपोआप काम होतं का? नाही. कुठलंही यंत्र असलं, कुठलेही देव असले, ते मंत्रांच्या स्वाधीन असतात. मंत्र स्तोत्र यांच्या अधीन असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही यंत्र जर आणलं, महामृत्युंजय यंत्र सुद्धा म्हटलं जातं त्याला किंवा रुद्र यंत्र म्हटलं जातं, तर हे जर तुम्ही तुमच्या घरात आणणार आहे तर आधीच तुम्हाला सांगते, तुम्हाला दर सोमवारी तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे. रुद्री पठण करून म्हणजे रुद्र अध्याय जे आहेत ते पठण करून किंवा शिवमहिम्न म्हणून तुम्हाला दर सोमवारी अभिषेक करायचा आहे. तेव्हाच तुमच्या घरात तुम्ही यंत्र आणा, अन्यथा आणू नका. कारण आपल्याकडून जर नियम पाळले जात नाही, त्या यंत्रांची आपल्याकडून पूजा होत नाही, तर तुम्ही आणू नका. ते दोष आपल्याला लागत असतात महिलांनो. कारण बरेच लोक सांगतात, मी त्याला मान्यता देते की तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या. मी त्यांना म्हणजे म्हणणार नाही की तुम्ही घेऊ नका, पण तुमच्याकडून सेवा होते का हो? मग बघा, तुमच्याकडून सेवा होत असेल तरच तुम्ही घ्या, नाहीतर अन्यथा घेऊ नका, असं मी क्लिअर आताच सांगते तुम्हाला. तुमच्या घरात महादेवाची पिंड आहे, आता रुद्राभिषेक आहे, तर तो तुम्हाला जी मी सांगितलेला आहे रुद्राभिषेक कसा करावा हा व्हिडिओ आहे आपला. तर रुद्राभिषेक करतो तो आपण श्रावण सोमवारी करणार आहेत. किंवा मग बघा 41 दिवसाची सेवा जी असते, 41 दिवसाची जी सेवा असते, व्यसनाधीनता, मुलं ऐकत नाही, चिडचिडपणा, पितृदोष जातो किंवा देवतांचा कोप झालेला आहे, त्यासाठी 41 दिवसाची रुद्राभिषेकाची सेवा आहे. 41 दिवस तर तुम्ही 108 दिवस सुद्धा करू शकता. जर तुम्हाला फरक पाहिजेच असेल 100% तर तुम्ही 108 दिवस करा, त्याचा नक्कीच फरक पडत असतो. पण ही सेवा रुद्र यंत्रावरच करावी असा काही नियम आहे का? तर नाही. तुम्हाला जर दर सोमवारी शक्य होत असेल रुद्री पठण करून किंवा शिवमहिम्न म्हणून त्याचा यंत्राचा अभिषेक करणं तरच आणा, अन्यथा तुमच्या शिवपिंडीवर तुम्ही रुद्राक्ष ठेवून रुद्राभिषेक करून ही सेवा करू शकतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला मी जे काय सांगितलं ते. आणि जर तुमच्याकडून अन्यथा सेवा होत नसेल तर आणू नका, ते दोष तुम्हाला लागतील. उगाच तुम्ही आता कसं सगळेच यंत्र आणतात किंवा काय आणतात आणि मग घेऊन आलं की नंतर ते फपुटा धूळ बसलेली असते, आपण त्या यंत्राकडे बघतच नाही. तर ह्या गोष्टी करू नका. त्यापेक्षा शिवपिंडीवर सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल, ते सुद्धा तेवढंच आपल्याला फळ देणार आहे. ते असं नाही की रुद्र यंत्रावर केलं म्हणजे जास्त फळ भेटणार आहे आणि शिवपिंडीवर केलं म्हणजे कमी भेटणार आहे. भले ती शिवपिंड तुमची पारदची असू द्या, पितळी असू द्या, पंचधातूची असू द्या, कुठलीही शिवपिंड तुमच्या देवघरात असेल, त्या शिवपिंडीवर तुम्ही अभिषेक केला तरी त्याचं फळ हे तेवढंच मिळणार आहे. ठीक आहे. तर बरेच प्रश्न जे असतील तुमच्या मनात, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील असं मी समजते. या पद्धतीने तुम्ही स्थापना जी असते ती आपल्या घरात करू शकता. रुद्रयंत्र आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची दर सोमवारी, हे लक्षात घ्या. महादेवाची पिंड असते ती आपण देव धुतो तेव्हा धुतली जाते, त्यामुळे तिचा काही एक नियम नाहीये. महादेवाचा रोजच आपण अभिषेक साधं पाणी टाकून करत असतो. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला स्थापना करायची आहे. चला मग, सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. काही प्रश्न असेल, काही समजलं नसेल, काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच विचारा. प्रश्न करून तुम्हाला नक्कीच सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.